नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्युमिक ॲसिडबद्दल माहिती घेणार आहोत की ह्युमिक ॲसिड आपण आपल्या शेतात का फवारले पाहिजे किंवा का ड्रिपमधून दिले पाहिजे, ह्युमिक ॲसिडचे फायदे काय, तर याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, 15 अशी कारणं आपण घेऊन येत आहोत की ते पिकासाठी ह्युमिक ॲसिड पाहिजेच म्हणजे पाहिजे. तर बघा, सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांना समजले आहे, परंतु ही शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने करू शकतो हे शेतकऱ्यांना जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा याचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पाहणे गरजेचे आहे. या सर्व घटकांचा पुरेपूर वापर करण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्युमिक ॲसिड वापर करणे हे प्रत्येक शेतकऱ्यांना अनिवार्यच झाले आहे. तर मित्रांनो, ह्युमिक ॲसिड नेमकं काय, तर त्याबद्दल थोडं बघूया. ह्युमस म्हणजेच सेंद्रिय घटक, त्यात पालापाचोळा, जनावरांची विष्ठा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातून तयार होणारा पदार्थ होय. हा पदार्थ म्हणजेच अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असून हे पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे. ह्युमिक ॲसिडचे गुणधर्म बघूया. तर ह्युमिक ॲसिड हे खत नसून यात अतिशय अल्प प्रमाणात सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्य असून मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भूसुधारक आहे. हे मानव निर्मित नसून पूर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे. ह्युमिक ॲसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असून हायड्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो, तसेच त्यात 4% पर्यंत नत्र असते. ह्युमिक ॲसिड हे मुख्य करून पावडर, दाणेदार स्वरूपात तसेच द्रावण रूपातही वापरता येते. ह्युमिक ॲसिडचे आता फायदे बघूया. तर ह्युमिक ॲसिडमुळे मातीची रचना सुधारते, तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमताही सुधारते. मातीचा समूह स्थिर ठेवण्यास फायदेशीर नत्र स्थिरीकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरून काढते. याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत राहण्यास फायदेशीर ठरते. ह्युमिक ॲसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या बुरशींची वाढ होऊन या बुरशीमुळे मातीपासून उद्भवणारे रोगांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या 7 पट अधिक असते. म्हणूनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक ॲसिडचा वापर खूप महत्त्वाचा आहे. जमीन हलकी होऊन त्यात हवा खेळती राहावी व मुळांची वाढ चांगली होते. याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कॅल्शियम, लोह यांचे उपलब्ध रूप तयार होते व पिकास ही अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळतात. बीज प्रक्रिया म्हणून वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते. ह्युमिक ॲसिडच्या वापरामुळे जीवाणूंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते. सोडियम व इतर विषारी रसायनांपासून मातीवर होणारे दुष्परिणाम थांबण्यास हे अतिशय उपयोगी पडते. युरिया तसेच इतर रासायनिक खतांचा अतिवापरामुळे जमीन नापीक होण्यापासून वाचवते. रासायनिक खतांची कार्यक्षमता 30% पर्यंत वाढवते, त्यामुळे खतांचा खर्चही कमी होतो. सर्वांना महत्त्वाचे आणि पिकांच्या पांढऱ्या मुळींची वाढ जलद होते. हे पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याचा अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम आपल्याला येथे दिसून येत नाही. तर मित्रांनो, ह्युमिक ॲसिड आपण हे वापरलेच पाहिजे, जेणेकरून आपली शेतीची कार्यक्षमता आहे ती टिकून राहील. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, कांदा पिकाविषयी आपण या अगोदरही व्हिडिओ टाकले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद.